पार्टीला असं वाटतं की लोकांचा आवाज दाबता येईल, त्यांना भीतीनं त्यांची बोलती बंद करता येईल, पण त्यांचा अंदाज चुकीचा आहे। भारतीय लोकशाही मधले मतदार अतिशय समजूतदार आहेत, त्यांना समजते दूध का दूध पानी का पानी केल्याशिवाय 2024 मध्ये हे मतदार राहणार नाहीत। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है मोदी सरकार मोदी तेरी तानाशाही चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही चलेगी नहीं चलेगी, मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी शाही नहीं चलेगी, मोदी शाही बीजेपी सरकार शाही नहीं चलेगी, सरकार बीजेपी सरकार खरं तर भारतीय लोकशाहीने अधिकार दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्यासाठी। अरविंद केजरीवाल यांना तथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अटक करण्याचा प्रयत्न ईडी सीबीआय फार दिवसापासून करत आहे आणि तो त्यांचा प्रयत्न आम्ही कुठेही हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो, हे चुकीचं आहे। याला कुठेतरी न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही डिमांड सुद्धा केली होती, परंतु एकतर सरकार पाडण्यासाठी आमदार फोडायचे, नसेल तर ईडी सीबीआय मागे लागून द्यायची, अशा पद्धतीची ही बीजेपीची रणनीती। आज त्याचं काळकुट्ट जे तोंड आहे ते उघडं पडलेलं आहे। आज भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यात काळाकुट्ट दिवस, सगळ्या देशातला पहिला मुख्यमंत्री ज्याला ईडी आणि सीबीआयनं मुख्यमंत्रीपदी असताना अटक केलेली आहे, ते पण कथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये। नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी।